नमस्कार मंडळी, आज आपण चैत्र पौर्णिमेला यात्रा असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या यात्रेमध्ये सासनकाठी का नाचवली जाते हेच बघणार आहोत। त्यामागे एक छोटीशी कथा आहे, मी तुम्हाला ती कथा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले, लाखो भक्तांचे कुलस्वामी दख्खनचा राजा ज्योतिबा यांची चैत्र पौर्णिमेमध्ये यात्रा असते आणि ती यात्रा गुलाल खोबरं उधळीत अगदी आनंदामध्ये पार पाडली जाते। पण त्यामध्येच एक महत्त्वाचा असा भाग असतो, तो म्हणजे सासनकाठी। सासनकाठी या यात्रेमध्ये नाचवली जाते। खूप महत्त्वाचा असा भाग असतो, कारण या यात्रेमध्ये सासनकाठी नाचवल्यानंतरच ही यात्रा पार पाडली जाते असे म्हटले जाते। तर सासनकाठी हे नक्की काय आहे, ती का नाचवली जाते, हेच आज आपण या कथेमध्ये ऐकणार आहोत। तर पहिल्यांदा ऐकूयात की दख्खनचा राजा यांची यात्रा भरली कशी। आता बघा, कोल्हापूरपासून 16 किलोमीटर अंतरावरती दक्षिण दिशेला असलेले ज्योतिबाचे स्थान म्हणजेच वाडी रत्नागिरी। ज्योतिबा तिथे कसे आले, तर या पाठीमागे एक कथा आहे, ती पहिल्यांदा ऐकूयात। कोल्हापूरची अंबाबाई हिने देवाला आवाहन करून बोलवले होते। का, तर त्या भागामध्ये म्हणजेच कोल्हापूरच्या दक्षिणेतील भागामध्ये रत्नासूर नावाचा एक राक्षस होता आणि तो भयंकर त्रास द्यायचा तिथल्या प्रजेला, साधू संतांना। इतकंच काय, तर त्याने देवी अंबाबाईला सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली होती। आता त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी देवीने आवाहन केदारेश्वराचे। देवी ही लढू शकत होती, पण रत्नासूर हा खूप शक्तिशाली होता। त्याला वरदान होते श्री देवाधिदेव महादेव यांचे। त्यांनी वर दिला होता आणि एकच वर नव्हे तर अनेक वर दिले होते। त्यामुळे या शक्तिशाली रत्नासुरासमोर देवी अंबाबाई एकट्या निभावू शकत नव्हत्या, म्हणून त्यांनी केदारनाथाला आवाहन केले, म्हणजेच ज्योतिबाला आवाहन केले। आता हे ज्योतिबा कोण, तर ब्रह्मा विष्णू महेश हे जे त्रिकूट आहे, या त्रिकूटापासून निघालेला अंश, म्हणजेच या तिघांनी धारण केलेले हे रूप, एकत्र धारण केलेले हे रूप म्हणजेच श्री ज्योतिबा म्हणजेच केदारेश्वर हे यांनी रूप धारण केलेले होते। कारण यांना वध करायचा होता कोणाचा, तर रत्नासुराचा। कारण रत्नासूर हा खूप शक्तिशाली होता, त्याला वरदान दिले होते देवाधिदेव महादेव यांनी। ते आहे सृष्टीचे निर्माता, त्यामुळे सृष्टीचे निर्माता असलेले ब्रह्मा विष्णू महेश यांनी एकत्र येऊन जे रूप धारण केलं होतं केदारेश्वराचं, म्हणजेच केदारनाथ, म्हणजेच आपला दख्खनचा राजा ज्योतिबा। तर त्यांनी हे रूप धारण केलं होतं आणि आता तेच या रत्नासुराचा वध करणार होते। तर आता ही होती ज्योतिबा कसे तिथपर्यंत आले ती कथा। आता रत्नासुराचा वध ज्योतिबाने केला व केल्यानंतर अंबाबाईला भेटून ते हिमालयाकडे निघाले। पण त्यावेळी अंबाबाई यांनी सांगितलं की देवा, मला तुमची गरज आहे, तुम्ही माझ्या संरक्षणासाठी इथेच थांबावे, याच ठिकाणी तुम्ही वसावे। देवीचे हे म्हणणे ज्योतिबांनी मान्य केले आणि ते तिथेच म्हणजे कोल्हापूरपासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरी पर्वत, रत्नागिरी डोंगर, तिथेच ते राहू लागले। आता रत्नागिरी हे नाव कशावरून पडले, तर रत्नागिरी हे नाव रत्नासूर दैत्यावरूनच पडले। कारण तिथेच दख्खनचा राजा ज्योतिबा याने रत्नासुराचा वध केला। मरतावेळी रत्नासुराने ज्योतिबांना प्रार्थना केली की माझ्या नावाने ही जागा ओळखली जावी, म्हणून ज्योतिबाने त्या डोंगराला रत्नागिरीचा डोंगर म्हणजेच वाडी रत्नागिरी असं नाव दिलं। आता हे झालं ज्योतिबा कसे आले तिथे, ते कसे राहिले तिथपर्यंत कथा। आता आपण येऊया मूळ कथेवर की ज्योतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेमध्ये सासनकाठी का नाचवतात। त्यासाठी एक कारण आहे
आणि एक छोटीशी त्यामागील कथा आहे. तर ही कथा आता आपण ऐकूयात. देवी अंबाबाई यांनी ठरवलं देव हे दक्षिण दिशेला वसले आहेत, तर त्यांचा आता राज्याभिषेक करायचा. तर ते आता दख्खनचा राजा म्हणून ओळखले जातात, तर त्याचा राज्याभिषेक करणे गरजेचे आहे. आणि हा अभिषेक सोहळा जो होता तो दिवस आहे चैत्र पौर्णिमा. या दिवशी वाडी रत्नागिरीमध्ये सगळे देवदेवता प्रकट होतात. शंकराची सगळी रूपे प्रकट होतात. त्यांच्या उपस्थितीमध्येच हा अभिषेक सोहळा पार पाडला जातो. पण त्याच वेळी असे काही घडते की या सोहळ्यामध्ये सासनकाठी नाचवली जाते. तर होतं असं की ज्योतिबाने ज्या राक्षसाचा वध केला, रत्नासूर राक्षस, आणि त्याच्याबरोबर असणारे इतर काही राक्षस यांचाही वध केला, ते जे इतर राक्षस होते त्यांच्या पत्नी ह्या जातात चरपट आंबा म्हणजे चोपडाई देवीकडे. आणि आता त्यांना प्रार्थना करतात की आम्हाला मुक्ती पाहिजे. केदारनाथांनी जसे रत्नासुराच्या पत्नीला मुक्ती दिली त्याचप्रमाणे आम्हालाही मुक्ती द्यावी. चोपडाई देवी हे ऐकून राक्षसांच्या पत्नींना घेऊन ज्योतिबाकडे जातात. ज्योतिबा हे मुक्तीचे देव समजले जातात. केदारेश्वर हे एकटे असे आहेत की ते त्यांना अधिकार आहे मुक्ती देण्याचा, कारण ज्याने सृष्टी निर्माण केली, ब्रह्मा विष्णू महेश, हे ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्याचाच अंश असलेले हे केदारेश्वर, त्यांच्याकडे अधिकार आहे मुक्ती देण्याचा, त्यांच्याकडे शक्ती आहे मुक्ती देण्याची. त्यासाठी चोपडाई देवी म्हणजेच चरपटांबा या राक्षसांच्या पत्नींना घेऊन गेल्या ज्योतिबांकडे. राक्षसांच्या पत्नींनी ज्योतिबांना विनवणी केली, आमची मुक्ती करा, आमची मुक्ती करा. जशी तुम्ही रत्नासूर राक्षसाच्या पत्नीची मुक्ती केली तशी आमचीही मुक्ती करा. यावरती ज्योतिबा म्हणतात, मी चैत्र पौर्णिमेला चाफे वनात जाणार आहे, तर त्यावेळी मी तुमची मुक्ती करेन, असे वचन ज्योतिबा यांनी राक्षसांच्या पत्नीला दिले. त्यांचे हे वचन ऐकून राक्षसांच्या पत्नी बेभान होऊन नाचू लागल्या. केस मोकळे सोडून त्या नाचत होत्या, कारण त्यांना मुक्ती मिळणार होती. तर आनंदाने नाचत होत्या. आणि आता त्यांचेच प्रतीक म्हणून जे चैत्र पौर्णिमेला सासनकाट्या घेऊन नाचवल्या जातात, हेच ते मुक्तीचे प्रतीक आहे, म्हणजेच आनंदाचे प्रतीक आहे. राक्षसाच्या पत्नींना मुक्ती मिळणार या आनंदामध्ये त्या नाचत होत्या. अगदी तसेच आनंदाने नाचणाऱ्या सासनकाट्या ते त्यांचे प्रतीक आहे, म्हणजेच आनंदाचे प्रतीक आहे, मुक्तीचे प्रतीक. म्हणून चैत्र पौर्णिमेला काठ्या नाचवल्या जातात. चैत्र पौर्णिमेला गुलाल उधळण करून, खोबरे उधळण करून आणि काठ्या नाचवल्या जातात आणि आनंदामध्ये जयघोष केला जातो. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं रे चांग भलं, ज्योतिबाच्या नावाने चांग भलं, गजर केला जातो आणि पूर्ण परिसर हा गजराने दुमदुमला जातो. तर ही आहे सासनकाठी का नाचवतात त्या मागची छोटीशी कथा. कारण सासनकाठी ही मुक्तीचं प्रतीक आहे, आनंदाचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणून ती चैत्र पौर्णिमेला दख्खनचा राजा ज्योतिबा येथे नाचवली जाते चैत्र पौर्णिमेला यात्रेला. आणि बघा तुम्ही या काठीला सुद्धा केसांसाठी गंगावनचा वापर केला जातो. आणि जशा राक्षसांच्या पत्नी केस मोकळे सोडून आनंदात नाचत होत्या, तशाच या काठी आनंदात नाचवल्या जातात, बेभानपणे नाचवल्या जातात, गंगावन लावून नाचवल्या जातात. तर या ज्योतिबा ठिकाणी यात्रेला प्रत्येकाने एकदा जावे आणि या यात्रेचा आनंद नक्की घ्यावा. तर ही आहे छोटीशी कथा सासनकाठी का नाचवतात त्यामागची. याबद्दल तुम्हाला अधिक माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.